जेवण नेमकं कसं असावं? किती वेळा खावं? 2 वेळा खावं, 3 वेळा खावं? हाही एक नॉर्मली ना जेवण जे असायला पाहिजे, जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे 5,000 वर्षांअगोदर, जेवण जे पाहिजे ना ते षड्रसात्मक पाहिजे. म्हणजे 6ही रस, जे काही मधुर, लवण, तिक्त, कटू, कषाय, आम्ल सगळ्या प्रकारचं तुमच्या ह्याच्यात टेस्ट असली पाहिजे तुमच्या ताटामध्ये. जर असं षड्रसात्मक जर जेवण असेल ना, परफेक्ट आहे. ॲलोपॅथी जशी जशी मॉडर्न सायन्स पुढे निघून गेलं, या षड्रसात्मक जेवणाला त्यांनी कन्व्हर्ट केलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स ह्याच्यात सगळ्यामध्ये ते कन्व्हर्ट करायला लागले आणि त्याच्यातून वेगवेगळे बिझनेस चालू होतात. आता मला काय सांगायचं आहे की तुमचं षड्रसात्मक जेवण असो किंवा हे प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेटवालं सगळं जेवण असो, जेवण तेच असायला हवं जे माझ्या डोळ्यांना प्रिय आहे. अच्छा. तर माझ्या आतमध्ये छान सगळे हॉर्मोन्स निर्माण होणार. जर मी जेवताना टीव्ही बघत असेन किंवा मी जेवताना समजा काहीतरी वेगळंच काम करतोय किंवा वेगळंच काहीतरी विचार करत करत जेवतोय, जेवण नाही पचणार. सो सगळ्या डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज पेशंट, स्ट्रेस पेशंट, कुठल्याही पेशंटला मी एकच गोष्ट सांगेन, जेवण जेवत असताना टीव्ही बंद करा, मोबाईल बंद करा, छान 10 मिनिटात मस्त जेवा, जेवताना छान जेवण चावून चावून जेवा.